नमस्कार विद्यार्थ्यांनो, 11वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती प्रकरण 7 कंपनीच्या सभा. कंपनीच्या सभा म्हणजे काय? तर सभा हा कंपनीमध्ये सभासद व व्यवस्थापन यासाठी समोरासमोर तोंडी संवाद साधण्याचा एक उत्तम प्रकार आहे. सभासद व संचालक एकत्र येतात आणि विषयांची चर्चा करतात, कल्पना मांडतात, आपली मते व्यक्त करतात व ध्येय व धोरणे निश्चित करतात आणि सभेच्या माध्यमातून काय करत असतात तर सामूहिक निर्णय घेत असतात. त्यासाठी काय केलं जातं तर कंपनीमध्ये सभा घेतली जाते. कंपनी संबंधित बाबींसंबंधित काय केलं जातं तर चर्चा करून निर्णयांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं जातं, कंपनीची सभा घेतली जाते. सभा म्हणजे काय तर 2 किंवा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणे म्हणजे काय तर सभा होय. थोडक्यात काय तर कंपनीच्या संबंधित प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी भागधारक, संचालक, मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी किंवा धनुकांनी काय केलेलं असतं, एकत्र येऊन कंपनीची सभा घेतली जाते. बघा आता ही कंपनीची सभा घेत असताना कंपनीमध्ये काही आवश्यक बाबी असतात. म्हणजे सभा घेण्यासाठी काही आवश्यक बाबी लागत असतात. त्यासाठी कंपनीमध्ये योग्य अधिकारी व्यक्ती असते, त्याचबरोबर सभेची सूचना असते, सभेची कार्यक्रम पत्रिका असते, सभेसाठी आवश्यक घनसंख्या असते, सभेचा अध्यक्ष असतो, प्रतिनिधी असतो, प्रस्ताव, मतदान, ठराव, इतिवृत्त या बाबींचं काय केलं जातं तर सभेमध्ये या बाबी आवश्यक असतात. बघा आता या आपण पहिल्या संविधान सभेच्या काय असतात तर आवश्यक बाबी. मग या प्रत्येक बाबीमध्ये काहीतरी काय असतं, साम्य असतं. साम्य म्हणजे काय असतो, फरक असतो. तर आज आपण काय करणार आहोत तर या बाबींमधला फरक अभ्यासणार आहोत. बघा आता पहिला आहे प्रस्ताव आणि ठराव. प्रस्ताव म्हणजे काय आणि ठराव म्हणजे काय यामधलं काय करणार आहोत आपण साम्य अभ्यासणार आहोत. बघा आता प्रस्ताव म्हणजे काय तर सभेसमोर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी लेखी स्वरूपात मांडलेली योजना म्हणजे प्रस्ताव होय. त्याचबरोबर ठराव म्हणजे काय तर सभेत स्वीकारलेल्या प्रस्तावास काय म्हणत असतात तर ठराव म्हणतात. बघा आता परत एकदा ऐका. सभेसमोर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी लेखी स्वरूपात मांडलेली योजना म्हणजे प्रस्ताव होय. सभेत आणि ठराव म्हणजे काय तर सभेत स्वीकारलेल्या प्रस्तावास ठराव म्हणतात. बघा आता प्रस्तावामध्ये काय केले जातं तर प्रस्तावावर मतदान घेण्यापूर्वी दुरुस्ती सुचवता येते. आणि ठरावामध्ये काय करतात, जेव्हा सभेत ठराव मंजूर होतो तेव्हा काय केले जातं त्यात दुरुस्ती सुचवता येत नाही. म्हणजे काय तर प्रस्ताव मांडत असताना किंवा प्रस्ताव लिहित असताना त्याच्यामध्ये काय केलं जातं, तो प्रस्ताव सादर करण्याच्या अगोदरच काय केलं जातं याच्यामध्ये दुरुस्त केल्या जातात. आणि ठरावामध्ये कोणतीही दुरुस्ती सुचवता येत नाही. त्याचबरोबर नोंद म्हणजे काय तर सभेच्या इतिवृत्त पुस्तकात प्रस्तावाची नोंद केली जात नाही. त्याचबरोबर ठरावाचं तसे सभेच्या इतिवृत्त पुस्तकात काय येतं सर्व ठरावांची नोंद करणे आवश्यक असते. इतिवृत्त म्हणजे काय तर सभेत पार पडलेल्या कामकाजाची लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त. मग या इतिवृत्तात काय केलं जातं तर प्रस्तावाची नोंद केली जात नाही. पण ज्यावेळेस ठरावाची नोंद काय केली जाते, प्रत्येक प्रस्ताव काय केलं जातं तर सर्वांना ज्या चर्चा सभेमध्ये करायच्या आहेत तर त्यांचं काय केलं जातं लेखी स्वरूपात सर्व काय केली जाते मांडणी केली जाते. आणि मग ती मांडणीचा ठराव काय केलं जातं त्याचा ठराव स्वीकारला जातो. बघा आता नोंदणी
प्रस्ताव नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करण्याची आवश्यकता नसते. तसेच ठरावाचे विशेष ठराव मंजूर केल्यापासून काय केलं जातं, 30 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे काय केला जातो, दाखल करणे आवश्यक असते. प्रस्तावाचं काय, प्रस्ताव मतदानास ठेवण्यापूर्वी सूचकाला तो काय करावा लागतो, मागे घेता येतो. आणि ठरावाचं त्याच्या विरुद्ध आहे, सभेने एकदा ठराव स्वीकारल्यानंतर तो काय करता येत नाही, तर मागे घेता येत नाही. बघा आता प्रस्तावाचे 2 प्रकार पडतात. 1 औपचारिक प्रस्ताव, 2 दुरुस्त प्रस्ताव. ठरावाचे 3 प्रकार पडतात. साधा ठराव, विशेष ठराव, विशेष सूचनेचे आवश्यक असणारे ठराव. हे झाला प्रस्ताव आणि ठरावाचा फरक, म्हणजे त्या दोघांमधील काय आहे, तर साम्य. म्हणजे प्रस्ताव म्हणजे काय आणि ठराव म्हणजे काय. प्रस्तावामध्ये कोणत्या दुरुस्ती होते किंवा ठरावामध्ये कोणतीही दुरुस्ती सुचवता येत नाही. त्याचबरोबर प्रस्तावाची नोंद काय केली जात नाही, ठरावाची नोंद करणे आवश्यक असते. ओके. त्याचबरोबर प्रस्तावाचे पण प्रकार 2 पडतात आणि ठरावाचेही 3 प्रकार पडतात. पुढचं आहे कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त. बघा आता ही कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त हे पण काय तर सभेचे आवश्यक घटकच आहेत किंवा आवश्यक बाबी आहेत. तर यांच्यामध्ये कोणकोणते साम्य आहे किंवा यांच्यामधला फरक आपण अभ्यासू. बघा आता कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर सभेपुढील कामकाजाच्या विषयांची यादी म्हणजे काय, तर कार्यक्रम पत्रिका होय. त्याच्या विरुद्ध इतिवृत्त हे सभेत पार पडलेल्या कामकाजाची लेखी नोंद म्हणजे काय, तर इतिवृत्त होय. म्हणजे कार्यक्रम पत्रिका हे काय केली जाते, सभेपूर्वी घेतली जाते किंवा तयार केली जाते आणि इतिवृत्त सभा संपल्यानंतर तयार केली जाते. हा पण एक प्रकारच आहे. म्हणजे कार्यक्रम पत्रिका काय केली जाते, सभेपूर्वी तयार केली जाते. म्हणजे सभेमध्ये कोणकोणते बाबी किंवा कोणकोणत्या विषयांवर चर्चा करायची, तर त्या चर्चेची सर्व काय केली जाते, मांडणी कशामध्ये केली जाते, तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये. आणि इतिवृत्ताचं काय केलं जातं, सभेमध्ये कोणकोणती चर्चा केली किंवा कोणकोणते प्रस्ताव ठराव त्याच्यावर चर्चा झाली तर त्याची सर्व काय केली जाते, लेखी स्वरूपात नोंद कशामध्ये केली जाते, इतिवृत्त मध्ये केली जाते. त्याचबरोबर कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व बघा. कार्यक्रम पत्रिका सभासदांना सभेच्या सूचनेबरोबर पाठवली जाते. सभेच्या अध्यक्षाला सभेत विषय चर्चेला घेण्यासाठी कार्यक्रम पत्रिका काय केली जाते, उपयुक्त ठरत असते. त्याचबरोबर सभासदांना पुरेशी तयारी करून सभेस उपस्थित राहता येते. त्याच्या विरुद्ध इतिवृत्त हा न्यायालयात प्रथमदर्शनी पुरावा म्हणून उपयुक्त ठरतो आणि इतिवृत्ताची नोंद भविष्यकाळात संदर्भ म्हणून उपयोगी ठरते. म्हणजे काहीतरी कार्यक्रम पत्रिका ही काय केली जाते, सर्व सभासदांना सूचनेबरोबर, म्हणजे सभा केव्हा घेणार आहोत किंवा कोणत्या ठिकाणी घेणार आहोत, सभेची तारीख काय, वेळ काय, हे काय केलं जातं, तर सूचना प्रत्येक सभासदाला दिली जाते सभा घेण्यापूर्वी. मग ती सभा सूचना देण्यापूर्वी किंवा सूचना देत असताना त्याच्याबरोबर काय केलं जातं, तर कार्यक्रम पत्रिका सर्व सभासदांना दिली जाते. त्याविरुद्ध इतिवृत्ताच आहे. म्हणजे इतिवृत्तामध्ये काय केलं जातं, तर सभेमध्ये ज्या विषयांवर चर्चा झाली तर त्याची नोंद काय केली जाते, इतिवृत्त पुस्तकात केली जाते. मग त्या इतिवृत्त पुस्तकाची किंवा ती नोंद जी केलेली आहे तर त्याचा फायदा काय होत असतो, आपल्याला भविष्यामध्ये होत असतो. म्हणजे या सभेमध्ये कोणकोणत्या गोष्टींवर आपण चर्चा केली किंवा कोणकोणते निर्णय या सभेमध्ये घेतले तर त्याची आपल्याला भविष्यात पाहण्यासाठी काय केलं जातं, तर हे इतिवृत्त आपल्याला काय होत असतं, उपयोगी ठरत असतं. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे केव्हा तयार करतात. म्हणजे कार्यक्रम पत्रिका केव्हा तयार करतात किंवा इतिवृत्त केव्हा तयार करतात. तर कार्यक्रम पत्रिका ही सभेपूर्वी तयार केली जाते आणि इतिवृत्त हे सभा संपल्यानंतर तयार केले जाते.
त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे लिहिण्याचा काळ. लिहिण्याचा काळ म्हणजे काय तर कार्यक्रम पत्रिका नेहमी काय केली जाते, भविष्य काळात लिहिली जाते. म्हणजे भविष्यात कोणत्या गोष्टी घडणार आहेत किंवा आपण सभा घेणार आहोत. कार्यक्रम पत्रिका काय केली जाते, सभेच्या पूर्वी केली जाते. तर मग पुढे सभेमध्ये काय काय होणार आहे किंवा भविष्यात त्या सभेमध्ये काय काय होणार आहे तर ते काय केलं जातं, कार्यक्रम पत्रिकेत लिहिलं जातं. त्याच्या विरुद्ध इतिवृत्तच आहे. इतिवृत्त हे नेहमी काय केलं जातं, भूतकाळात लिहिले जाते. म्हणजे घडून गेलेल्या घटनांविषयी काय केली जाते, त्याच्यामध्ये नोंद केली जाते. त्याला काय म्हणजे इतिवृत्त हे नेहमी भूतकाळात लिहिले जाते. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे नोंद. सभेच्या सूचनेमध्येच कार्यक्रम पत्रिकेचा समावेश असतो. त्याचबरोबर इतिवृत्त नोंदवले जाते. बघा आता म्हणजे सभेची सूचनेमध्येच काय केलं जातं, कार्यक्रम पत्रिकेचा समावेश असतो. आणि इतिवृत्तामध्ये काय केलं जातं, इतिवृत्त हे नोंदवलेले असते. हे झालं कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त यांच्यामधील साम्य म्हणजे यांच्यामधील फरक. पुढचं आहे हाताने निर्देश करून मतदान आणि मतनोंदणी पद्धतीने मतदान. म्हणजे बघा आपण ज्यावेळेस सभेमध्ये आपण पाहिल्या आवश्यक बाबी, त्याच्यामध्ये मतदान हा काय तर मत व्यक्त करण्याचा एक औपचारिक मार्ग आहे. म्हणजे सभेमध्ये कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा होणार आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक सभासदाला काय असतं, आपला मत देण्याचा अधिकार असतो किंवा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. म्हणजे मतदान हा मत व्यक्त करण्याचा एक औपचारिक मार्ग आहे. प्रस्तावावरील चर्चेनंतर सभासदाचे प्रस्तावावरील मत जाणून घेण्यासाठी सभेत प्रस्ताव मतदानासाठी ठेवला जातो. सभेचा कल आजमावण्यासाठी मतदान काय केलं जातं, तर मतदान हे आवश्यक असतं. मग प्रत्येक भागधारकास काय केलं जातं, प्रस्तावावर मत देण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मग हे मत देत असताना किंवा प्रस्तावामध्ये आपण कोणकोणत्या विषयांवर कोणकोणत्या गोष्टींवर काय करणार आहोत तर चर्चा करणार आहोत. तर त्या प्रत्येक विषयावर तर प्रत्येक चर्चेवर काय तर प्रत्येक सभासदाला त्याचा निर्णय घेण्याचा किंवा त्यावर मत मांडण्याचा काही अधिकार आहे. तर हे मत देत असताना किंवा मतदान पद्धती करत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडले जातात. त्याच्यामध्ये आहे आवाजी मतदान पद्धती, विभाजन पद्धतीने मतदान, हाताने निर्देश करून मतदान, गुप्त मतदान, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे मतदान, पोस्टाद्वारे मतदान, मतनोंदणी पद्धतीने मतदान. असे मतदानाचे किती प्रकार पडतात तर 7 प्रकार पडतात. म्हणजे 7 पद्धतीने आपल्याला काय करता येतं, मतदान करता येतं. त्याच्यामधलं आहे हाताने निर्देश करून मतदान आणि मतनोंदणी पद्धतीने मतदान. यांच्यामधला आपण आज साम्य पाहणार आहोत. बघा आता अर्थ, पहिला मुद्दा काय आहे, अर्थ. हाताने निर्देश करून मतदान ही एक मतदानाची पद्धत असून या पद्धतीनुसार सभासद आपले हात उंच करून मत व्यक्त करत असतात. म्हणजे काय तर हाताने निर्देश करून मतदान म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे किंवा एखाद्या सभासदाला किंवा एखाद्या व्यक्तीला काय करायचं आहे, आपल्याला मत द्यायचं आहे. तर त्यावेळेस काय केलं जातं, हात वर करून त्याचं मत दिलं जातं. आणि मतनोंदणी पद्धतीमध्ये कसं केलं जातं, मतनोंदणी पद्धती म्हणजे काय तर मतनोंदणी पद्धतीने मतदान ही मतदानाची पद्धत असून या पद्धतीनुसार प्रत्येक सभासदाला मतपत्रिका दिली जाते व सभासद त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात आपले मत मतपत्रिकेवर नोंदवून व्यक्त करतात. म्हणजे प्रत्येक सभासदाला किंवा प्रत्येक व्यक्तीला काय केलं जातं, एक मतपत्रिका दिली जाते आणि त्याच्यावर काय करायचं, प्रत्येक सभासदाने आपले मताची नोंद करायची किंवा लिहून द्यायचं. त्याच्यावरून काय केलं जातं, त्याचे मत किंवा त्याचा काय निर्णय आहे तर त्याच्यावरून ठरवला जातो. दुसरा मुद्दा आहे गुप्तता. या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर म्हणजे हाताने निर्देश करून मतदान या पद्धतीत काय केलं जातं, सभासदांसमोर हात उंच करून मत व्यक्त केल्याने गुप्तता राहू शकत नाही. त्याचबरोबर मतनोंदणी पद्धतीत काय होतं तर सभासदांनी आपले मत काय करावं लागतं तर मतपत्रिकेवर नोंदवावे लागत असल्यामुळे काय होतं तर त्याच्यामध्ये गुप्तता राखली जाते. त्याचबरोबर
पुढचा मुद्दा आहे प्रतिनिधी मार्फत मतदान. प्रतिनिधी मार्फत मतदान म्हणजे काय, तर हाताने निर्देश करून मतदान. या पद्धतीत काय केलं जातं, प्रतिनिधीला मतदान करता येत नाही. त्याविरुद्ध आहे मतनोंदणी पद्धतीने मतदान. यामध्ये प्रतिनिधी काय करत असतो, तर मतदान त्याला काय करता येत असतं. त्याचबरोबर हाताने निर्देश करून मतदान, याच्यामध्ये एक तत्व आहे किंवा या पद्धतीचं काय आहे, तर एक तत्व आहे, एक व्यक्ती आणि एक मत. हे काय आहे, तर हे या मतदान पद्धतीचं काही तत्व आहे. त्याचबरोबर मतनोंदणी पद्धतीचं काय तत्व आहे, तर एक भाग आणि एक मत. हे या मतदान पद्धतीचे काय तत्व आहे. त्यामुळे काय होतं, तर प्रत्येक सभासदाला त्याने धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात मतदान करता येत असतं. याचा परिणाम काय होत असतो, तर हाताने निर्देश करून मतदान याच्यामुळं काय होतं, या पद्धतीमुळं, तर जेव्हा मतनोंदणी पद्धतीची मागणी केली जाते तेव्हा या पद्धतीनुसार घेतलेला निर्णय काय होत असतो, तर रद्द होत असतो. त्याविरुद्ध आहे मतनोंदणी पद्धतीचे मतदान. या पद्धतीमध्ये काय होतं, तर मतनोंदणी पद्धतीने घेतलेला निर्णय हा काय असतो, अंतिम निर्णय असतो. तो रद्द होऊ शकत नाही. कंपनीच्या सर्व सभासदांवर तो काय असतो, बंधनकारक असतो. हे झालं हाताने निर्देश करून मतदान आणि मतनोंदणी पद्धतीने मतदान यांच्यामधील साम्य. बघा आता पुढचा आहे साधा ठराव आणि विशेष ठराव. साधा ठराव आणि विशेष ठराव म्हणजे काय, तर हे ठराव आपण पहिल्या ह्यात प्रस्ताव आणि ठराव. ठराव म्हणजे काय, तर सभेत संमत झालेल्या प्रस्तावास काय म्हणायचं, ठराव म्हणायचं. आपण पहिला फरक पाहिला, प्रस्ताव आणि ठराव. मग हे ठरावाचे दोन प्रकार आहेत, साधा ठराव आणि विशेष ठराव. त्याचबरोबर तिसरा प्रकार आहे विशेष सूचनेची आवश्यकता असणारा ठराव. त्याचबरोबर ठरावामध्ये काय केलं जातं, तर ठराव हा सभेचा काय औपचारिक व अंतिम निर्णय याच्यामध्ये काय केला जातो, घेतला जातो. ठरावावर कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. प्रत्येक ठरावाची नोंदणी काय केली जाते, इतिवृत्त पुस्तकात केली जाते. प्रत्येक ठराव हा काय असतो, संक्षिप्त व होकारार्थी भाषेत असतो. म्हणजे ठरावात कोणताही बदल करता येत नाही. ठराव हा काय केला जातो, नेहमी वर्तमान काळात लिहिलेला असावा किंवा असतो. बघा आता मग ठरावाचे प्रकार पाहिले आपण, साधा ठराव, विशेष ठराव, विशेष सूचनेची आवश्यकता असणारा ठराव. मग त्याच्यामधला आहे साधा ठराव आणि विशेष ठराव. बघा आता मुद्दा, पहिला मुद्दा काय आहे, तर अर्थ. अर्थ म्हणजे काय, तर साधा ठराव म्हणजे काय, तर जो ठराव मंजूर करण्यासाठी साध्या बहुमताने काय केली जाते, साध्या बहुमताची आवश्यकता असते, त्यास काय म्हणायचं, साधा ठराव म्हणतात. त्याचबरोबर 50% पेक्षा जास्त मते ठरावाच्या काय केलं जातं, बाजूने असावी लागतात. त्याचबरोबर साधा ठराव नोंदणी अधिकारी काय केला जातो, सादर करण्याची जरुरी नसते. त्याचबरोबर सभेच्या सूचनेत साध्या ठरावाचा काय केला जातो, खुलासा द्यावा लागत नाही. त्याचबरोबर हा साधा ठराव याच्यामध्ये काही उदाहरणे येतात. त्याच्यामध्ये नियामक अहवालास मान्यता देणे, भाग भांडवलातील बदल, लाभांश जाहीर करणे, संचालकांचा अहवाल, हिशोब तपासणीचा अहवाल, वार्षिक हिशोब पत्रकांना मान्यता देणे, त्याचबरोबर संचालकांची निवड, चिटणीसाची व हिशोब तपासणीची नेमणूक व त्यांचा मोबदला ठरवणे इत्यादी गोष्टी कशामध्ये किंवा इत्यादी गोष्टी साध्या ठरावामध्ये येतात. त्याचबरोबर पुढचा आहे विशेष ठराव. विशेष ठराव म्हणजे काय, तर विशेष बहुमताने मंजूर होणाऱ्या ठरावास काय म्हणलं जातं, तर विशेष ठराव म्हणतात. त्याचबरोबर विशेष ठराव हा 3/4 किंवा म्हणजे 75% काय केला जातो, बहुमताने मंजूर केला जातो. त्याचबरोबर या
ठरावाच्या बाजूने पडलेली मते काय केली जातात, विरुद्ध पडलेल्या मतांच्या तिपटीपेक्षा कमी नसावी. त्याचबरोबर एखादा ठराव काय केला जातो, विशेष ठराव म्हणून संमत करावायचा आहे असा स्पष्ट उल्लेख काय केला जातो, सभेच्या सूचनेत केला पाहिजे. त्याचबरोबर विशेष ठरावाची काय केली जाते, सूचना पूर्ण काय केली जाते, 21 दिवस अगोदर सभासदाला काय केली जाते, दिली गेली पाहिजे. त्याचबरोबर विशेष ठराव फक्त सर्वसाधारण सभेतच संमत केला जात नाही, तर विशेष ठरावाची काय केली जाते, प्रत तो मंजूर झाल्यापासून काय केलं जातं, 30 दिवसांच्या आत कंपनी निबंधकाकडे सादर करणे काय असतं, आवश्यक असतं. बघा आता ह्याच्यामध्ये विशेष ठरावाची काही उदाहरणं आहेत. कंपनीच्या नावात बदल करणे, कंपनीचे कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करणे, त्याचबरोबर कंपनीच्या घटनापत्रकातील उद्देश कलमात बदल करणे, त्याचबरोबर कंपनीच्या अधिकृत भागभांडवलात कपात करणे, कंपनीच्या नियमावलीत बदल करणे इत्यादी गोष्टी कशामध्ये येतात, तर विशेष ठरावामध्ये येतात. बघा आता हे आपण पाहिली प्रस्तावना. आता आपला काय प्रश्न आहे, तर साधा ठराव आणि विशेष ठराव यांच्यामधील फरक. बघा आता पहिला मुद्दा आहे अर्थ. केवळ साध्या बहुमताने मंजूर होणाऱ्या ठरावास काय म्हणलं जातं, तर साधा ठराव म्हणतात. त्याचबरोबर विशेष ठराव म्हणजे काय, तर विशेष बहुमताने मंजूर होणाऱ्या ठरावास विशेष ठराव म्हणतात. पुढचा मुद्दा आहे मताधिक्य. मताधिक्य म्हणजे काय, तर मताचा अधिकार. मग याच्यामध्ये साधा ठराव काय केला जातो, मंजूर करण्यासाठी 75% पेक्षा काय केलं जातं, जास्त मताधिक्य लागते. त्याचबरोबर विशेष ठरावामध्ये विशेष ठराव मंजूर करण्यासाठी किमान 75% काय व्हावं लागतं, मताधिक्य लागते. प्रस्तावनेमध्ये आपण उदाहरणे पाहिली आहेत. त्याच्यामधली बघा आता साध्या ठरावाची उदाहरणे: हिशोब तपासणीची नेमणूक, लाभांशाची घोषणा करणे, संचालकाची निवड. तसेच विशेष ठरावाची उदाहरणे आहेत: 1. कंपनीच्या नावात बदल करणे. 2. कंपनीच्या घटनापत्रकातील उद्देश कलमात बदल करणे. 3. कंपनीच्या भागभांडवलात कपात करणे. हे झाले आपले फरक. आपण आता पाहिले प्रस्ताव आणि ठराव यांच्यातील फरक, त्याचबरोबर कार्यक्रम पत्रिका आणि नेतृत्व यांच्यातील फरक, त्याचबरोबर मतदानाच्या पद्धती, हाताने निर्देश करून मतदान आणि मतनोंदणी पद्धतीचे मतदान, त्याचबरोबर साधा ठराव आणि विशेष ठराव यांच्यातील फरक, असे 4 फरक आपण अभ्यासलेले आहेत. कंपनीची सभा याच्यामध्ये ज्या ज्या कंपनीच्या आवश्यक बाबी आहेत तर त्यांच्यामधील हा काय तर फरक आपण अभ्यासलेला आहे. अशा प्रकारे हे प्रकरण संपलेलं आहे. आता आपण पाहूया थोडक्यात थोडासा स्वाध्याय. तुम्हाला कितपत हे प्रकरण समजले आहे याच्यावर आपण थोडक्यात थोडीशी उजळणी घेऊया. बघा आता पुढचा आहे स्वाध्याय. रिकाम्या जागा भरा. तुम्ही उत्तर द्यायचे आहेत. पहिले आहे 1. सभेचा दिवस, वेळ व ठिकाण यासंबंधी सभासदांना माहिती देणाऱ्या पत्रकास टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहेत घनसंख्या, कार्यक्रम पत्रिका, सूचना. सूचना. बघा आता परत सभेचा दिवस, वेळ व ठिकाण यासंबंधी सभासदांना माहिती देणाऱ्या पत्रकास सूचना म्हणतात. आकडा 2. सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना सभेपूर्वी किमान टिंबटिंब दिवस अगोदर पाठविणे आवश्यक असते. पर्याय आहे 24, 21, 14. बरोबर उत्तर आहे 21. बघा आता सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासदांना सभेपूर्वी किमान 21 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक असते. आकडा 3. सभेवर देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीस टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहेत चिटणीस, अध्यक्ष, संचालक. बरोबर अध्यक्ष. बघा आता
सभेवर देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीस अध्यक्ष म्हणतात. आकडा 4. प्रतिनिधीला फक्त टिंबटिंब पद्धतीने मतदान करता येते. पर्याय आहेत: विभाजन, हाताने निर्देश आणि मतनोंदणी. बरोबर उत्तर आहे मतनोंदणी. बघा परत, प्रतिनिधीला फक्त मतनोंदणी पद्धतीने मतदान करता येते. आकडा 5. हिशोब तपासणीसाठी नियुक्ती टिंबटिंब ठरावाने केली जाते. पर्याय आहेत: विषय सूचनेची आवश्यकता असणाऱ्या, साध्या आणि विशेष. बरोबर उत्तर आहे साध्या. बघा परत, हिशोब तपासणीची नियुक्ती साध्या ठरावाने केली जाते. पुढचा आकडा आहे: टिंबटिंब म्हणजे सभेपुढे चर्चेसाठी आणि निर्णय घेण्यासाठी मांडलेली योजना होय. त्याचं उत्तर आहे, त्याचे पर्याय आहे प्रस्ताव, ठराव आणि इतिवृत्त. बरोबर त्याचं उत्तर आहे प्रस्ताव. बघा परत, प्रस्ताव म्हणजे सभेपुढे चर्चेसाठी आणि निर्णय घेण्यासाठी मांडलेली योजना होय. पुढचा आकडा आहे: निर्णायक मत देण्याचा अधिकार टिंबटिंब अध्यक्षाला असतो. त्याचं उत्तर आहे अध्यक्षाला. म्हणजे निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो तर अध्यक्षाला असतो. पुढचा आकडा आहे: इतिवृत्त सभा संपल्यापासून टिंबटिंब दिवसांच्या आत इतिवृत्त नोंदवहीत नोंदविले पाहिजे. त्याचे पर्याय आहेत 60, 21 आणि 15. त्याचं उत्तर आहे 15. इतिवृत्त सभा संपल्यापासून 15 दिवसांच्या आत इतिवृत्त नोंदवहीत नोंदविले पाहिजे. या स्वाध्यायावरून मला असं लक्षात येते की तुम्हाला हे प्रकरण चांगल्या पद्धतीने समजले असेल. ओके, धन्यवाद. आपण इथेच थांबूया.